भाजपच्या धर्म पाहताना काही ठिकाणी मतदानामध्ये अपक्षाला जास्त मतदान झालेलं आहे. पण दुसरीकडे जर का वडगावला बघितलं तुम्ही तर तुमच्या स्वतःच्या प्रभागामध्ये म्हणजे वडगावला राष्ट्रवादीचे जिथं घड्याळवरचे उमेदवार होते तिथं अपक्षाला जास्त मतदान झालंय, भाजपला जास्त मतदान झालंय आणि तिथं घड्याळाच्या चिन्हाला कमी मतदान झालं. कुठल्या प्रभागात? कार्यकर्त्यांनी आजपर्यंत राष्ट्रवादीचे जे बालेकिल्ले म्हटले जात होते त्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी पराभूत झालेले आणि जिथं भाजपचा बालेकिल्ला होता तिथं राष्ट्रवादी आलेले नाही. असं नाही. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, काही गणित ही जुळवताना कार्यकर्त्यांनी किंवा इच्छुक उमेदवारांनी सुद्धा ऐकायला पाहिजे. ते कुठंतरी ऐकण्यामध्ये त्यांनी गफलत केली किंवा त्यांनी कमीपणा घ्यायचाच नाही असं ठरवलं. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला क्रॉस वोटिंग झालं. मी मागाशी सांगितलं की जिथं 16 आणि 17 मध्ये आमचं सीट येईल असं वाटलं होतं, परंतु तिथं नागरिकांनी वरच्या सीटाला म्हणजे नगराध्यक्ष पदाला पसंती दिली आणि खाली नगरसेवक पदाला भारतीय जनता पक्षात दिली. तसंच 5 नंबरचा प्रभाग असेल, 3 नंबरचा असेल, 2 नंबरचा असेल, नगराध्यक्ष पदाला आम्हाला संधी दिली. नागरिकांना ऑप्शन होते, 2 मतं करायची होती, मग 2 देताना एक अध्यक्षाला आम्हाला दिलं आणि एक स्थानिक खाली नगरसेवक म्हणून भाजपला दिलं. त्यामध्ये आमची 3 सीटं ही पराभूत झाली. परंतु ठीक आहे, जो निर्णय झालाय त्या निर्णयामध्ये आम्ही जो जनतेने कौल दिला त्याचा आम्ही स्वीकार केलाय.